श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सासूचं लग्न. प्राजक्ता ऑफिससाठी निघताना आरशासमोर उभी होती. केसात क्लिप लावत असतानाच स्वयंपाकघरातून कांताबाईचा आवाज आला. प्राजक्ता, डब्यात आज पोळी जास्त घातल्या आहेत. कॅन्टीनमधलं खाणं आवडत नाही ना तुला? प्राजक्ता हसत बाहेर आली. आई, तुम्ही एवढं कशाला करता? मला चालतं कॅन्टीनचं. कांताबाई तिला डोळ्यांनीच गप्प करतात. तुला चालतं पण मला नाही. त्या एका वाक्यात प्रेम होतं, हक्क होता, पण कुठेही अधिकार नव्हता. प्राजक्ताचं लग्न रितेशशी होऊन अवघे काही महिनेच झाले होते, पण तिला कधीच नवीन सून असल्यासारखं वाटलं नव्हतं. ज्या घरात ती आली होती ते घर तिला पहिल्याच दिवसापासून आपलं वाटायला लागलं होतं. लग्नाआधीच सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या. प्राजक्ता नोकरी करणार. कांताबाईंना याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. रितेश दोघींमधला पूल होता. रितेश बेडरूममधून बाहेर आला, हातात फाईल, चेहऱ्यावर नेहमीसारखा शांत आत्मविश्वास. आई, आज मी जरा उशिरा येईन, क्लायंट मीटिंग आहे. कांताबाईंच्या चेहऱ्यावर क्षणभर चिंता उमटली, पण लगेचच त्या सावरल्या. ठीक आहे रे, काळजी घे, जेवण मी करून येईन, रितेश म्हणाला. प्राजक्ता आणि रितेश ऑफिससाठी निघून गेले. लग्नानंतर अनेकदा प्राजक्ताच्या मैत्रिणी तिला विचारायच्या, सासू कशी आहे? आणि प्राजक्ताचं उत्तर ठरलेलं असायचं, आईसारखी. पण खरं सांगायचं झालं तर कांताबाई आईपेक्षा जास्त मैत्रीण होत्या. प्राजक्ता ऑफिसला निघाली. कांताबाईंनी तिच्या हातात पाण्याची बाटली द्यायच्या. ऊन वाढलंय, पाणी पीत जा. प्राजक्ताच्या मनात अचानक एक विचार आला. आई माझ्यासाठी एवढं करते, पण तिच्यासाठी कोण आहे? तो विचार तिने झटकन बाजूला सारला. मुलगा व सून ऑफिसला गेले की कांताबाई घरात एकट्याच राहायच्या. घर शांत असायचं. टीव्ही सुरू होता, पण आवाज ऐकू येत नव्हता. स्वयंपाकघर आवरून झालं होतं. सगळं नीटनेटके, जसं त्यांचं आयुष्य नेहमीच असायचं. कांताबाई खिडकीजवळ येऊन उभ्या राहिल्या. बाहेर उन्हात लोकांची धावपळ सुरू होती. कुणी ऑफिसला, कुणी कामासाठी, कुणी संसारासाठी. त्यांच्या डोळ्यासमोर अचानक 15 वर्षापूर्वीचा काळ तरळून गेला. तो दिवस ज्या दिवशी त्या विधवा झाल्या. तेव्हा त्या फक्त 27 वर्षाच्या होत्या. आयुष्य नुकतंच सुरू झालं होतं आणि अचानक थांबलं. 10 वर्षाचा रितेश हातात दप्तर घेऊन शाळेत जायचा. तोच त्याचा श्वास होता. त्याच्यासाठीच त्या उभ्या राहिल्या, सावरल्या, लढल्या. लोक म्हणायचे, तरुण विधवा आहेस, दुसरं लग्न कर. पण कांताबाईंनी कधी ऐकलं नाही, कारण त्यावेळी त्यांच्यासाठी एकच नातं महत्त्वाचं होतं, आई आणि मुलाचं. त्या दिवसापासून त्यांनी स्वतःला बाजूला ठेवलं होतं. स्वतःच्या इच्छा, भावना सगळं कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात बंद करून ठेवलं होतं. आता रितेश मोठा झाला होता, कर्तृत्ववान होता, चांगल्या कंपनीत काम करत होता आणि त्याच्या आयुष्यात प्राजक्ता आली होती. कांताबाई समाधानी होत्या, खरंच होत्या. पण कधी कधी रात्री उशिरा, घर शांत झाल्यावर एक रिकामी जागा बोचायची. संध्याकाळी प्राजक्ता घरी आली. आई, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, डोकं दुखतंय, ती म्हणाली. कांताबाई लगेच हालचाल करू लागल्या. बस बस, चहा करते, थोडा आराम कर. प्राजक्ता सोफ्यावर बसली. तिला जाणवलं कांताबाईंच्या हालचालीमध्ये घाई आहे, काळजी आहे. चहा घेताना दोघीही गप्पा मारत बसल्या. ऑफिस, घर, शेजार, अगदी छोट्या छोट्या गोष्टी. अचानक प्राजक्ताने विचारलं, आई, तुम्ही कधी कंटाळत नाही का? एकटं घर, रोज तेच तेच. कांताबाई क्षणभर गप्प झाल्या, हसल्या, पण ते हसू डोळ्यापर्यंत पोहोचलं नाही. सवय होते बाळा. तो आवाज हलका होता,
पण त्यात काहीतरी दडलेलं होतं. प्राजक्ताने पहिल्यांदाच नीट पाहिलं. आईकडे सगळं आहे, घर, मुलगा, सून, मान, पण तरीही काहीतरी कमी आहे. तिला त्या क्षणी कळलं नाही ते नेमकं काय आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की होती, या घरात सगळे आनंदात होते, पण कांताबाईंचा आनंद पूर्ण नव्हता. रात्री रितेश घरी आला. जेवण झालं. नेहमीसारखी दिनचर्या. झोपण्याआधी प्राजक्ता खिडकीजवळ उभी राहिली. बाहेर अंधार होता, पण तिच्या मनात विचारांची गर्दी. आई सगळ्यांसाठी जगल्या, पण स्वतःसाठी कधी जगल्या का? त्या रात्री प्राजक्ता विचार करत होती. कांताबाईंचं ते वाक्य पुन्हा पुन्हा कानात घुमत होतं. सवय होते बाळा. सवय नेमकी कशाची? एकटेपणाची, समजून न घेतल्या जाण्याची, की स्वतःच्या भावनांना गप्प बसवायची? शेजारी झोपलेला रितेश शांत श्वास घेत होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही चिंता नव्हती. आई सुरक्षित आहे, बायको आनंदात आहे, त्याच्यासाठी हेच पुरेसं होतं. पण प्राजक्ताच्या मनात मात्र पहिल्यांदाच प्रश्नांची गर्दी झाली होती. सकाळ झाली. कांताबाई नेहमीसारख्याच उठल्या होत्या. देवघरात दिवा लावला, स्वयंपाकघरात पाणी तापायला ठेवलं आणि घर जागं केलं. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा शांतपणा होता, जणू काही त्यांच्या आत कधीच वादळ उठत नाही. प्राजक्ता उठली तेव्हा स्वयंपाकघरातून भाजी फोडणीचा सुगंध येत होता. आई, आज इतक्या लवकर? प्राजक्ताने विचारलं. शांताबाई हसल्या. सवय आहे ग. सकाळ लवकर झाली की दिवस आपोआप नीट जातो. पुन्हा तेच शब्द, सवय. प्राजक्ताने ऑफिससाठी तयारी करताना ठरवलं, आज गप्पा काढायच्या, वरवरच्या नाही, आतल्या. दुपारी प्राजक्ताने मुद्दाम अर्धा दिवस सुट्टी घेतली. कांताबाईंच्या लक्षात आलं, आज ऑफिस नाही. आज नाही आई, थोडा आराम करायचा होता आणि तुमच्याशी बोलायचं होतं. कांताबाई क्षणभर थबकल्या. माझ्याशी? काय झालं? काही नाही. प्राजक्ता हसली. फक्त मनात आलं. दोघीही हॉलमध्ये बसल्या. घर शांत होतं. पहिल्यांदाच इतकी शांतता कांताबाईंना थोडी जड वाटली. प्राजक्ता बोलायला सुरुवात करत होती, पण शब्द नव्हते. आई, हां, तुम्ही आनंदी आहात ना? हा प्रश्न ऐकून कांताबाई गोंधळल्या. असं अचानक का विचारतेस? नाही, म्हणजे मला फक्त जाणून घ्यायचं होतं. कांताबाई हसल्या. माझ्याकडे काय कमी आहे बाळा? मुलगा आहे, सून आहे, घर आहे, मान आहे. त्या थांबल्या. त्या थांबण्यातच बरंच काही होतं. प्राजक्ता हळूच म्हणाली, पण? कांताबाईंचे डोळे क्षणभर ओले झाले. त्यांनी पटकन नजर खाली वळवली, पण काही नाही. त्या म्हणाल्या, जरा जुन्या गोष्टी आठवल्या. प्राजक्ता गप्प बसली. तिला माहीत होतं, आता जबरदस्ती नको, थोडा वेळ द्यावा लागेल. संध्याकाळी चहा करताना कांताबाई स्वतःच बोलायला लागल्या. तुला माहिती आहे का प्राजक्ता? त्या म्हणाल्या, माझं लग्न वयाच्या 15व्या वर्षी झालं. प्राजक्ता चकित झाली. 15व्या? हो. तेव्हा ते सगळं सामान्य होतं. 2 वर्षाच्या आत रितेश झाला. मी स्वतः अजून मुलगीच होते. त्या बोलत होत्या, पण डोळे कुठेतरी दूर पाहत होते. सासरी आले. जबाबदाऱ्या सुरू झाल्या. नवरा चांगला होता, पण संसार म्हणजे काय ते कळायच्या आधीच मी आई झाले. प्राजक्ताच्या छातीत काहीतरी दाटून आलं. आणि मग? कांताबाईंचा आवाज जड झाला. रितेश 10 वर्षाचा असताना त्याचे वडील गेले. त्या क्षणभर थांबल्या. श्वास सावरला. तेव्हा मी फक्त 27 वर्षाची होते. लोक म्हणाले, आयुष्य संपलं. पण मला वाटलं, आयुष्य सुरूच झालं नव्हतं. त्या दिवसानंतरचं आयुष्य कांताबाईंनी उलगडून दाखवलं. रितेशसाठी लढलेली प्रत्येक लढाई, नातेवाईकांचे टोमणे, समाजाचे सल्ले आणि स्वतःच्या इच्छांवर घातलेली बंदी. लोक म्हणायचे, दुसरं लग्न कर. त्या म्हणाल्या, पण मला तेव्हा लग्न नव्हतं करायचं.
मला फक्त माझ्या मुलाला मोठं करायचं होतं आणि तुम्ही केलंत, प्राजक्ताने नकळत म्हटलं. कांताबाई हसल्या. हो, तो मोठा झाला, स्वतःच्या पायावर उभा राहिला, चांगल्या कंपनीत काम करतो, चांगली बायको मिळाली. त्यांनी प्राजक्ताकडे पाहिलं. तुझ्यासारखी. प्राजक्ताचे डोळे भरून आले. पण आई. प्राजक्ता थांबली. आता तुम्हाला कसं वाटतं? कांताबाई खूप वेळ काहीच बोलल्या नाहीत. मग हळूच म्हणाल्या, आता माझ्याकडे सगळं आहे, पण गोष्टी शेअर करायला कोणी नाही. त्या वाक्यात दुःख होतं, पण तक्रार नव्हती. आई, रितेश आहे ना? प्राजक्ता म्हणाली. हो. कांताबाईंनी मान डोलावली. पण मुलगा म्हणजे मुलगा असतो. त्याचं स्वतःचं आयुष्य आहे. त्याला त्याच्या चिंता आहेत. त्या हसल्या, पण ते हसू थकलेलं होतं. कधी कधी असं वाटतं कुणीतरी असावं ज्याच्याशी मन मोकळं करता येईल, कोणतंही ओझं न वाटता. त्या रात्री प्राजक्ता खूप उशिरापर्यंत जागी होती. कांताबाईंचं आयुष्य डोळ्यासमोरून जात होतं. इतकं सगळं करूनही, इतकी वर्ष त्याग करूनही त्या अजूनही एकट्या आहेत. तिला एक विचार टोचू लागला. आजकालच्या मुली 35-40 वयात लग्न करतात. त्या म्हणतात, माझा निर्णय, माझं आयुष्य. मग आईंचं का नाही? त्यांचं आयुष्य वयाच्या 27व्या वर्षीच थांबलं. दुसऱ्या दिवशी प्राजक्ता रितेशशी बोलायला बसली. रितेश. हां. आई कधी एकटी वाटते का तुला? रितेश हसला. एकटी कशी? आपण सगळेच आहोत ना. प्राजक्ता गप्प झाली. तो समजत नाही अजून. ती हळूच म्हणाली, आपण सगळे आहोत, पण आईसाठी कुणी आहे? रितेश काही बोलला नाही. पहिल्यांदाच तो विचारात पडला. त्या रात्री प्राजक्ताने स्वतःशीच ठरवलं, आईसाठी काहीतरी करायचं. लोक काय म्हणतील यापेक्षा आईला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. तिला माहीत नव्हतं हा निर्णय किती मोठा वादळ घेऊन येणार आहे. पण एक गोष्ट मात्र ठाम होती, कांताबाई आई आहेत, पण त्याआधी एक स्त्री आहेत. त्या दिवशी प्राजक्ता ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, तर काहीतरी ठाम ठरलेली शांतता होती. तिने बॅग ठेवली, पाणी प्याली आणि हळूच स्वयंपाकघरात गेली. कांताबाई भाजी चिरत होत्या. आई. प्राजक्ताने हाक मारली. हं बाळा, आज तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. कांताबाईंनी चाकू खाली ठेवला. त्या वळल्या आणि प्राजक्ताच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्या नजरेत प्रश्न होता आणि कुठेतरी भीतीसुद्धा. दोघी हॉलमध्ये बसल्या. काही क्षण शांतता होती. त्या शांततेत शब्द घालणं अवघड होतं. आई. प्राजक्ता बोलायला सुरुवात करत होती. मी काल तुमचं सगळं ऐकलं, तुमचं आयुष्य, तुमचा संघर्ष. कांताबाई काही बोलल्या नाहीत. तुम्ही सगळ्यांसाठी जगलात, रितेशसाठी, घरासाठी, पण स्वतःसाठी कधी जगलात? हा प्रश्न ऐकून कांताबाईंच्या छातीत धडधड वाढली. हे सगळं का बोलतेस? त्या थोड्या कडकपणे म्हणाल्या. प्राजक्ता घाबरली नाही, कारण मला जाणवतंय आई, तुमच्याकडे सगळं असूनही तुम्ही एकट्या आहात. क्षणभर कांताबाईंचा संयम सुटला. एकट्या? माझ्याकडे मुलगा आहे, सून आहे, घर आहे. मला एकटं म्हणायचं नाही. त्या उठल्या. माझं आयुष्य मी कसं जगले? माझ्याकडे सगळं आहे. प्राजक्ताचे डोळे भरून आले. सगळं नाही आई, वेदना आहेत. त्या शब्दांनी कांताबाई थांबल्या. त्या बसल्या. थकलेल्या आवाजात म्हणाल्या, प्राजक्ता, काही गोष्टी बोलायच्या नसतात का? कारण समाज ऐकत नाही. कांताबाई म्हणाल्या, तो फक्त बघतो आणि निर्णय देतो. प्राजक्ता शांतपणे म्हणाली, म्हणूनच मी ऐकते. त्या रात्री प्राजक्ताने रितेशशी बोलायचं ठरवलं. जेवण झाल्यावर दोघे बेडरूममध्ये बसले होते. रितेश. हां. तुला कधी वाटतं का की आई एकटी आहे? रितेश हसला. तू परत तेच विचारतेस? आई मजबूत आहे. मजबूत असणं आणि एकटं असणं यात फरक आहे. प्राजक्ताने शांतपणे उत्तर दिलं.
रितेश थोडा चिडला. काय म्हणायचे तुला? प्राजक्ता थोडा वेळ गप्प राहिली, मग थेट म्हणाली, आईचं दुसरं लग्न झालं तर तुला चालेल का? तो प्रश्न जणू खोलीत आदळून परत आला. काय तुला वेड लागले का? रितेश उभा राहिला. आई कोण आहे हे विसरू नकोस. ती माझ्या वडिलांची बायको होती. प्राजक्ता उभी राहिली. आणि त्याआधी ती एक स्त्री होती रितेश. लोक काय म्हणतील? रितेश चिडून म्हणाला, माझ्या वडिलांचा अपमान होईल. प्राजक्ता डोळ्यात डोळे घालून म्हणाली, आज 35-40 वयाच्या मुली लग्न करतात. समाज म्हणतो तुझा निर्णय तुझं आयुष्य. मग आईचं आयुष्य इथे का थांबतं? रितेश काही बोलू शकला नाही. दुसऱ्या दिवशी घरात तणाव होता. कांताबाईंना जाणवत होतं काहीतरी बदलतंय. दुपारी प्राजक्ता बाजारात गेली. भाजी फळं घेत असताना तिला एक ओळखीचा चेहरा दिसला. तो माणूस साधा, शांत, वय साधारण 50च्या आसपास. प्राजक्ता, हो तुम्ही? मी प्रतापराव देशमुख. नाव ऐकताच प्राजक्ताला आठवलं. त्यांच्या ऑफिसमधील वरिष्ठ सहकार्याचे मित्र होते. थोड्या गप्पा झाल्या. बोलताना कळलं प्रतापरावांची पत्नी काही वर्षापूर्वी गेली होती. मुलं परदेशात. आयुष्य शांत पण रिकामं. ते हसत बोलत होते, पण त्या हसण्यात थोडी उदासी होती. प्राजक्ताच्या मनात एक विचार चमकून गेला. हा माणूस समजून घेणारा वाटतो. त्या रात्री प्राजक्ताने कांताबाईशी पुन्हा बोलायचा प्रयत्न केला. आई, तुम्हाला कधी असं वाटत नाही का की कुणीतरी असावं जो तुमच्यासाठी असेल? कांताबाईंनी पटकन मान हलवली. नको प्राजक्ता, मी आई आहे. माझं आयुष्य इथेच थांबतं. कोण म्हणतं? प्राजक्ता थरथरत्या आवाजात म्हणाली, तुमचं आयुष्य थांबलं. तुम्ही स्वतः आणि समाजाने थांबवलं. कांताबाईंनी रागाने पाहिलं. तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतेस का? तो आरोप प्राजक्ताच्या काळजात बसला. आई, मी तुम्हाला एकटं नाही पाहू शकत. कांताबाई उठून आत गेल्या. दार बंद झालं. पुढच्या काही दिवसात घरात शांतता होती, पण ती शांतता आनंदाची नव्हती. रितेश आणि प्राजक्ता यांच्यात बोलणं कमी झालं. कांताबाई अधिकच अबोल झाल्या. समाजाचं सावट जणू आधीच घरात शिरलं होतं. एका रविवारी नातेवाईक आले. कोणीतरी सहज म्हणालं, आजकाल विधवा बायका पण लग्न करतात. त्या वाक्यावर कांताबाईंचा चेहरा पांढरा पडला. प्राजक्ताने ऐकलं पण काही बोलली नाही. त्या रात्री प्राजक्ताने निर्णय घेतला, मी मागे हटणार नाही. तिने प्रतापरावांना फोन केला. तुमच्याशी एकदा शांतपणे बोलायचं आहे. ती म्हणाली, नक्की. ते म्हणाले. दुसऱ्या दिवशी कांताबाईंना सगळं कळलं. तू माझ्यासाठी मुलगा शोधतेस? त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या. हो. प्राजक्ता शांतपणे म्हणाली, माणूस शोधते, तुला अधिकार नाही. कांताबाई ओरडल्या. म्हणूनच मी विचारते. प्राजक्ता म्हणाली, पण निर्णय तुमचा असेल. कांताबाई खूप वेळ काहीच बोलल्या नाहीत. त्या खिडकीबाहेर पाहत राहिल्या. पहिल्यांदाच त्यांच्या मनात एक विचार डोकावला. माझं आयुष्य खरंच संपलंय का? की मी नवीन सुरुवात करू शकते? त्या दिवशी कांताबाईंना जाणवलं, वय 40शी ओलांडलं असलं तरी मन अजून जिवंत आहे. घरात काही दिवसापासून एक वेगळीच शांतता होती. ती शांतता ओरडणारी नव्हती, पण बोचरी होती. कांताबाई फारसं बोलत नव्हत्या. स्वयंपाक होत होता. देवघरात दिवा लागत होता. घर चालू होतं, पण त्यांच्या हालचालीमधला उत्साह हरवला होता. प्राजक्ता हे सगळं पाहत होती. तिच्या निर्णयाने घर ढवळून निघालं होतं याची तिला जाणीव होती, पण तरीही ती मागे हटली नाही. कधी कधी योग्य गोष्ट करण्यासाठी गैरसमज सहन करावे लागतात, ती स्वतःला सांगत होती. एका संध्याकाळी रितेश लवकर घरी आला. तो हॉलमध्ये बसला. आई स्वयंपाकघरात होती. प्राजक्ता बेडरूममध्ये. घरात पहिल्यांदा त्याला स्वतःचीच पावलं जड वाटत होती. तो स्वयंपाकघरात गेला
आई, कांताबाईंनी वळून पाहिलं. हं, तू ठीक आहेस ना? तो प्रश्न ऐकून कांताबाई थांबल्या. मी ठीक नसते तर? त्या शांतपणे म्हणाल्या. रितेश काही बोलू शकला नाही. तू मोठा झालास रे, कांताबाई पुढे म्हणाल्या. तुला तुझं आयुष्य आहे, माझं आयुष्य मात्र मी कधी विचारच केला नाही. त्या डोळ्यात पहिल्यांदाच थोडा राग होता आणि थोडी वेदना. त्या रात्री रितेश झोपला नाही. त्याच्या डोळ्यासमोर आईचं आयुष्य उलगडत गेलं. 10 वर्षाचा तो स्वतः, आईची धावपळ, तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि तरीही कधी न तक्रार केलेली आई. आईने माझ्यासाठी सगळं केलं, मी तिच्यासाठी काय केलं? त्याला आठवलं. लहानपणी आई म्हणायची, मी आहे रे, काळजी करू नकोस. आज मात्र तिला कोण म्हणणार होतं, मी आहे. प्राजक्ता सासूसाठी मुलगा शोधत आहे ही गोष्ट नातेवाईकांमध्ये पोहोचली. दुसऱ्या दिवशी नातेवाईकांचा फोन आला. घरात काय चाललंय? सुनेने डोक्यावर बसवलंय सासूला. लोक काय म्हणतील? प्राजक्ता शांत होती. तिच्यावर आरोप होत होते, पण ती ढासळली नाही. कारण तिला माहीत होतं, ही लढाई माझी नाही, आईच्या आयुष्याची आहे. त्या संध्याकाळी प्रतापराव घरी आले. ते साधे कपडे, चेहऱ्यावर संयम. कांताबाई त्यांना पाहून थबकल्या. मी तुमच्याशी बोलायला आलो आहे, प्रतापराव म्हणाले. कोणताही निर्णय सांगायला नाही, फक्त ऐकायला. कांताबाई काही बोलल्या नाहीत. प्राजक्ता मागेच थांबली. प्रतापराव पुढे म्हणाले, माझी पत्नी गेल्यानंतर आयुष्य थांबलं. लोकांनी सल्ले दिले, पण समजून कुणी घेतलं नाही. ते थांबले. मला कोणताही अधिकार नको आहे, फक्त सोबत हवी आहे. कांताबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या हळूच म्हणाल्या, लोक सहन करतील का? प्रतापराव शांतपणे म्हणाले, लोक सहन करोत वा न करोत, आपण स्वतःला नाकारू नये. त्या रात्री कांताबाई बराच वेळ देवघरात बसून होत्या. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा डोळ्यासमोरून गेला. वयाच्या 15व्या वर्षीचं लग्न, 27व्या वर्षीचं वैधव्य आणि त्यानंतरचं आयुष्य फक्त कर्तव्य. पहिल्यांदाच त्यांनी स्वतःला विचारलं, मी आनंदी होते का, की फक्त मजबूत? सकाळी त्यांनी प्राजक्ताला हाक मारली. बाळा. प्राजक्ता धावत आली. आई. कांताबाईंनी तिचा हात धरला. तू माझ्यासाठी जे केलंस त्यासाठी समाज तुला दोष देईल. प्राजक्ताने मान डोलावली. मला चालेल, कांताबाई थरथरत्या आवाजात म्हणाल्या, पण मला माझं आयुष्य एकदा माझ्यासाठी जगायचं आहे. प्राजक्ताच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. रितेश बाहेर उभा होता. तो सगळं ऐकत होता. तो पुढे आला. आईसमोर उभा राहिला. आई. हां, मी घाबरलो होतो, तो म्हणाला. लोक, समाज, वडिलांची आठवण, पण मी विसरलो की तू माझी आई आहेस आणि त्याआधी एक माणूस. कांताबाईंचे ओठ थरथरले. जर तू आनंदी असशील, रितेश पुढे म्हणाला, तर मी तुझ्या बाजूने आहे. तो वाक्य जणू घरावरचं ओझं उतरवून गेलं. लग्न ठरलं. कोणताही थाट नाही, कोणतीही जाहिरात नाही. मंदिरात मोजक्या माणसात. कांताबाई गुलाबी साडीत होत्या. चेहऱ्यावर संकोच, पण डोळ्यात समाधान. प्राजक्ता त्यांच्याजवळ उभी होती. आई, ती म्हणाली, आज तुम्ही सासू नाही, आज फक्त वधू आहात. कांताबाईंनी तिला मिठी मारली. तू माझी सून नाहीस, त्या रडत म्हणाल्या. माझी मुलगी आहेस. लग्न झालं. देवळात शांत आनंद होता. प्रतापरावांनी कांताबाईंकडे पाहिलं आदराने. आपण उशिरा सुरुवात करत आहोत, ते म्हणाले, पण एकमेकांच्या सोबत कायम राहणार. काही दिवसांनी घरात पुन्हा हसू आलं. ते वेगळं होतं, अधिक शांत, अधिक सच्च. कांताबाई आता फोनवर बोलत असताना हसत होत्या. कुठलीही भीती नाही, अपराधी भावना नाही. प्राजक्ता खिडकीजवळ उभी होती. तिच्या मनात एक विचार आला. आजकालच्या मुली 35-40च्या वयात लग्न करतात.
त्यांना म्हणतात, तुझा निर्णय तुझं आयुष्य. मग एखाद्या बाईला वयाच्या 45व्या वर्षी आनंद निवडण्याचा हक्क का नसावा? लग्नाला वय नसतं, प्रेमाला वेळ नसतो आणि आयुष्याला दुसरी संधी देणं म्हणजे संस्कार तोडणं नाही, माणुसकी जपणं असतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.